एअरबेसवरच्या स्फोटानंतर पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाहोरसह पाकिस्तान सरकारनं प्रमुख शहरांची विमानतळं बंद केली आहे। पाक सैन्याच्या 3 एअरबेसवर मोठे स्फोट झाले आणि हे स्फोट भारतानं केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। त्या पार्श्वभूमीवर आता स्फोटांनंतर पाकिस्तानचे एअरबेस बंद करण्यात आलेले आहे। ही 3 दृश्य सध्या आपण पाहतोय। रावळपिंडीमधल्या नूर खान एअरबेसवर स्फोट झाल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय, तर चकलाला मुरीद एअरबेसवर सुद्धा हा स्फोट झालेला आहे। तर तिकडे शेरकोट रफीक एअरबेसवर सुद्धा स्फोट झाल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय आणि भारतात सुद्धा काही हल्ले होत आहेत। भारताकडून मिसाईल हल्ला केल्याचा दावा पाकनं केलेला होता आणि आता भारतावर सुद्धा काही हल्ले होत असल्याचं कळत आहे। याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आता भारत आणि पाक मध्ये अगदी घमासान युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी आपण पाहिलं की काल जैसलमेर मध्ये सुद्धा 5 ते 10 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले होते पाकिस्तानकडून आणि याला रिटॅलिएट करण्यात आलं भारतीय एअर सिस्टम कडून आणि सगळे जे ड्रोन आहेत ते हाणून पाडण्यात आले होते। संपूर्ण रात्रभर आज सकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की सकाळी आता सूर्य सुद्धा उजाडलेला आहे, मात्र हा संपूर्ण जो परिसर आहे तो अगदी शांत आपल्याला पाहायला मिळतो आणि वादळापूर्वीची ही शांतता म्हणावी लागते, कारण की कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे। रात्रभर सायरन वाजत होते।